मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर कलम 320, 307, 423 प्रमाणे गुन्हे दाखल केल्यावर महोदय उपरोक्त विषयामधून भाजप शासनाने 2014 साली निवडणुकीची जाहीर लागणार शेतीमालाला उत्पादन करताना 50% नफा देऊ आधारभूत असणार किंमत देण्याचे आश्वासन दिले. सामान्य आयोगाची शिफारस करण्याचे आश्वासन दिले. मात्र 3 वर्ष मुदत तरी राज्य शासनाने जाहीर केले. कोण आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना विरोधी आमदार म्हणून शेतकरी आत्महत्या पुढे दाखल करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊन 3 वर्ष लागली. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे. सरकारने घोषणा केली परंतु कर्जमाफीसाठी निकष लावून छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम केले. शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली. म्हणून या संबंधितावर कलम 302, 304 प्रमाणे गुन्हे दाखल करावे ही विनंती आहे. व फार पूर्वी काळात बळीराजाला वामनानं पातळात सोडलं होतं. आत्ताचा वामन देवेंद्र फडणवीस या बळीराजाला पातळाच्या पण खाली पाहायला लोकत आहे. तरी लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आज शेतकरी संघटना, काँग्रेस पक्ष, सर्व पक्षीय असं बळीराजाविरोध काढून आपलं निवेदन देत आहोत. ते निवेदन आपण स्वीकार करून लवकरात लवकर या कलमाचा वापर करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा